सर्वांना नमस्कार. आज 13 मार्च 2026. आज आपण हे थोडे ज्ञान थोडे ध्यान अंतर्गत आपण आज ध्यान घेणार आहोत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो सध्या अंगारक योग आहे, म्हणजे मंगळ राहूची युती जी आकाशात आहे त्याचे जे दुष्परिणाम आपल्याला जगभर होत असलेले दिसतात त्याच्याविषयी थोडस सांगणार आहे. वैयक्तिकरित्या आपण हे हँडल कसं करायचं ह्याविषयी थोडस सांगणार आहे, म्हणजे आपल्याला सज्ज राहायला. कारण आज आणि उद्या हे जे 2 दिवस आहेत, 13 आणि 14, तर हे म्हणजे राहू आणि मंगळ यांची एक्झॅक्ट युती आहे. 14 अंशामध्ये युती आहे असणार आहे आकाशात. आणि त्यांची एक्झॅक्ट युती म्हणजे अर्थातच अजून जास्त प्रमाणात असलेला गोंधळ. एक मिनिट. त्यामुळे जास्त प्रमाणात असलेला गोंधळ म्हणजे अ, युती. अ, अशी युती म्हणजे ते एकाच जेव्हा कुंडलीमध्ये जेव्हा ते एका भावामध्ये असतात, म्हणजे आता इथे राहू आणि मंगळ एकाच भावामध्ये हे आहेत ग्रह, तर त्यामुळे ते एकमेकांचे जे वेव्ज असतात, त्यांचे फ्रिक्वेन्सीज असतात, त्यांचे जे वेव्ह पॅटर्न्स असतात, ते एकमेकांना पूरक ठरत नाही. हे मारक ठरतात. म्हणजे राहू आणि मंगळाचे एकमेकांना मारक ठरतात, कारण ते खूप विरुद्ध याचे आहेत, गुणांचे आहेत. विरुद्ध गुणांचे असल्यामुळे आपण त्याला इंग्लिशमध्ये स्टार वॉर्स असं म्हणतात. वॉर इज गोइंग ऑन. म्हणजे कशासारखं आहे, थोडस फक्त हँड रेस करून मला सांगा वाटलं तर, की किती जणांना इथे ह्याच्याविषयी माहिती आहे. थोडीशी ऍस्ट्रॉलॉजी कुंडली विषयी माहिती किती जणांना आहे, म्हणजे त्या दृष्टीने सांगायला, की ग्रह काय, भाव काय. हँड रेस करून सांगू शकता. बरं, ठीक. म्हणजे फारशा जणांना माहिती नाही असं मी सांगते, मग मी अगदी बेसिक पण थोडस सांगेन. तर आता इथे मी हे पहिलं सांगते की मार्स, आधी हे बेसिक बघून घेऊ. तर 23 फेब्रुवारी पासून ही मंगळ राहूची युती सुरू झालेली आहे. कुठल्या राशीमध्ये? तर कुंभ राशीमध्ये चालू झालेली आहे. ते 12 राशी असतात. त्या 12 राशींपैकी कुंभ राशीमध्ये राहू आल्याला बरेच बरेच महिने झाले, पण आता मंगळ राहू बरोबर आलेला आहे त्या राशीमध्ये. ग्रह असे चक्राकार फिरत असतात, म्हणजे ग्रह नसतात फिरत, आपली पृथ्वी फिरते म्हणून आपल्या दृष्टीने ग्रह फिरतात. सूर्य जसा उगवतो आणि मावळतो म्हणतो तसं. तर हे त्या पर्टिक्युलर राशीमध्ये आता दोन्ही ग्रह आहेत. 23 फेब्रुवारी पासून आहेत आणि 2 एप्रिल पर्यंत राहणार आहेत. त्यामुळे आता जी आपल्या पृथ्वीवर आपल्याला जे काही गोंधळ होत असलेले दिसत आहेत, हे आज आणि उद्याला त्याचा अगदी पीक असू शकतो. खूप जणांनी हे प्रेडिक्ट केलंय की काय होईल वगैरे. सगळ्यांचं सगळं खरं होईल की नाही असं माहिती नाही, कारण निसर्ग असतो तो त्याच्या परीने त्याच्यातनं सोल्युशन्स काढत असतो आणि त्याच्या परीने तो हँडल करत असतो. तर त्यामुळे ती क्लोजेस्ट जी अलाइनमेंट आहे 14 अंशामध्ये, म्हणजे दोन्ही ग्रह आता 14 अंशांमध्ये आहेत कुंभ राशीत. आणि अजून एक त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे शततारका नक्षत्र, आपण जे मराठीत म्हणतो, ज्याला शतभिषा नक्षत्र असं म्हणतात. ह्या नक्षत्रामध्ये राहू आहे आणि हे आहेत, हे ग्रह आता ह्या नक्षत्रात आहेत. आणि ह्या नक्षत्रामुळे अजून
अजून त्याचे इफेक्ट बळावतात. आपण म्हणतो ना, शतपटी ती बळावतात. त्यामुळे ह्या नक्षत्रात असल्यामुळे हे आकाशात जे काही गोंधळ चालू आहेत, म्हणजे आपल्याला असं काही जणांना पटतं, काही जणांना नाही पटत, तो भाग वेगळा. पण चंद्र जसा त्याच्या गतीप्रमाणे पाण्याची लेवल्स कमी जास्त होत असतात, समुद्रकिनारी भरती ओटी होत असते, तसे प्रत्येक ग्रहाच्या ह्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे जे गुण आहेत, स्वतःचे फीचर्स आपण म्हणू आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे जसा सूर्य आहे, सूर्यावरती वादळ झालं की इथे उष्माघाताने किती प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. आता हीट वेव्ह आलेली आहे, तिकडे सूर्यावरती वादळ सुरू झाली की इथे व्हायला लागतं. तसे दूरवरचे हे जे ग्रह आहेत, हे तर आपल्या मालिकेतलेच, सूर्यमालिकेतलेच ग्रह आहेत, पण नक्षत्र आहेत ते दूरवरचे तारे आहेत. त्या दूरवरच्या ताऱ्यांचा सुद्धा आपल्यावर असाच परिणाम होत असतो, पण तो खूप सूक्ष्म असल्याने तो आपण म्हणू तसं की कुठल्याही मीटर्समध्ये पकडता येत नाही. आणि त्याच्यामुळे कोणाला वाटेल की ह्याचा कसा परिणाम होईल, काय होईल, पण तो आपल्या ऋषीमुनींनी ह्याच्यावर भरपूर अभ्यास केलेला आहे ध्यानातून, आणि त्यांनी हे काही आडाखे सांगितलेले आहेत. असं लक्षात घ्यायचं की ज्योतिष शास्त्र आहे ना, हे फॉर्च्यून टेलिंगचं शास्त्र नाहीये. म्हणजे तुम्ही ते फॉर्च्यून टेलिंग साठी वापरू शकता, पण ते फॉर्च्यून टेलिंगचं शास्त्र नाहीये. तर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे होका यंत्र कसं आपलं मार्गदर्शन करतो, ही उत्तर, ही पश्चिम, ही पूर्व, हे आपल्याला कसं मार्गदर्शन करतो, आपलं गुगल मॅप कसं आपल्याला मार्गदर्शन करतो की हा रस्ता बंद आहे, इथे ट्रॅफिक जॅम आहे, इकडे जाऊ नका, इथे गोंधळ चालू आहे, हा रस्ता क्लोज्ड आहे, आत्ताच त्या अमक्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे तुम्ही रिराऊट करा, वगैरे जे गोष्टी गुगल मॅप सांगतो ते छोट्या प्रमाणात असतं. तसे हे ग्रह तारे आपल्याला वैयक्तिक मानवाला मार्गदर्शन त्यामुळे आपल्याला मिळू शकतं की हा तारा इथे आहे, हे तारा हे असं आहे, म्हणजे अशा अशा शक्यता आहेत. इट इज अ सायन्स ऑफ परम्युटेशन कॉम्बिनेशन. आणि आपण असं म्हणतो तसं 80-90% ऑफ द टाइम्स वी हॅव अ वे आउट. म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी वे आउट असतो, कुठेही जॅम झालेला असला, कुठेही गोंधळ झालेला असला तरी त्याला काहीतरी सोल्युशन असतं, उपाय असतं. फक्त ते आपल्याला उपाय माहिती पाहिजे. जर का आपल्याला हे मॅपिंग कळलं तर आपल्याला ते कळू शकतं, आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे जर कळलं. आणि 14 ते 16 तारखेपर्यंत ह्या 14 डिग्रीजचा म्हणजे एक्झॅक्ट कंजंक्शन त्यांचं असणार आहे. म्हणून आता ते जे काही फीचर्स त्यांचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते हाईप वर जाणार आहे त्याचं. त्यामुळे मंगळ आहे आणि राहू आहे, त्याचं आपण बघणार आहोत नंतर काय येते. तरी म्हणजे अग्रेशन, हीट, बाहेर हीट पण वाढू शकते, कारण अग्नीचा कारक आहे मंगळ. आणि राहू म्हणजे काय म्हणतो, राख. राहू म्हणजे राख, राहू म्हणजे धूर, राहू म्हणजे एअर एलिमेंट आहे. तर त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला दिसणार नाहीयेत घडताना. तो आपल्यासमोर तो धूर आल्यावर कसं पुढचं दिसत नाही, तसं काहीतरी घडणार आहे. त्यामुळे ते अग्रेशन्स वाढणार आहेत. म्हणजे त्यामुळे ऍक्सिडेंट्सचे, भांडणांचे, सहज आपल्याला काही कळत नसलं की आपलं चिडचिड होते, या सगळ्या गोष्टी होतात ना. तशी ही मोठ्या लेव्हलला ह्या गोष्टी घडणार आहेत, सामाजिक लेव्हलला ह्या गोष्टी घडणार आहेत. हे जे शतभिषा नक्षत्र आहे, म्हणजे शततारका, सर्कल ऑफ स्टार्स, किती स्टार्स? 100. त्यामुळे त्याची ताकद किती आहे बघा, 100 ताऱ्यांची ताकद त्याच्यात आहे. त्यामुळे ते खूप पटीने आपल्याला चांगले आणि वाईट दोन्ही जे काही हे असतील परिणाम, ते शतपटीने देण्याची क्षमता आहे. याचा अर्थ आपण वापरू असं नाही. तर आपण आता पहिलं बघू
त्या कुंडलीला कालपुरुषाची कुंडली म्हणतात. म्हणजे आपल्या भूमातेची कुंडली. ही ही कुंडली जी आहे, कुंडली म्हणजे पत्रिका, ही जी कुंडली आहे ही अ, जगातल्या सर्वांसाठी कॉमन एक जर कुंडली काढली तर कुठली कुंडली, तर ही कुंडली. आता हा जो इथे लग्न भाव म्हटलाय, लग्न म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला जी रास पूर्व क्षितिजावर असते त्याला लग्न म्हणजे लग्न रास म्हणतात. सूर्योदयाला लग्न म्हणजे मिलन. तर पृथ्वीचा आपला दिवस सुरू होतो त्यावेळेला ना, सूर्योदयाच्या वेळेला. तर सूर्योदयाच्या वेळेला ही रास उदयाला येत असलेली रास असते. हे स्थान असतं, भाव ज्याला म्हणतात. तर हा प्रथम भाव म्हणायचा, लग्न लग्न भाव. आणि मग असं उलटे ते भाव जातात, ते डिटेलमध्ये नको जायला आपण. तर आत्ता कुठे आहे, हा जो एकादश भाव म्हटलाय तिथे कुंभ राशी आहे. हा, या एकादश भावात आत्ता ह्या गोष्टी घडतात. राहू आणि मंगळाचा अंगारक योग घडतायत. आणि इथे म्हटलंय का, नाही, 15 तारखेला बुध सुद्धा त्यांना जॉईन होतोय. त्यामुळे अजूनच गोंधळ. जेवढे ग्रह एकत्र असतील तेवढा गोंधळ जास्त असतो, असं लक्षात घ्यायचं. तर आता कुंभ राशीमध्ये, आता या कुंभ राशीमध्ये आहे, ही कुंभ रास आहे. कुंभ राशात हे कशाची काय, आपलं त्याला लाभस्थान म्हटलेलं आहे. आपण जी जी कर्म केलेली आहेत त्याचा लाभ आपल्याला मिळण्याचं स्थान. आणि त्याच्यामुळे हे जर स्थान बिघडलेलं असेल, म्हणजेच आपण कुकर्म केली असतील, तर आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागतील. त्यामुळे हे लाभ देणारं स्थान आहे आपल्याला, म्हणजे त्याचं फळ देणारं. जी काही कर्म केलेली आहे त्या कर्मांचं फळ देणारं हे स्थान आहे. त्यामुळे आता आपण आपल्या आयुष्यामध्ये सॉरी आपल्या आयुष्यामध्ये आपण जे जे काही कर्म केली असतील, ते ह्या जन्मापुरती नाही, आधीच्या जन्मांपुरती मधली सुद्धा, त्याची फळं आपल्याला आता मिळणार आहेत. हे फळ देणारं असं स्थान आहे. तर कुंभ रास जी आहे, ही आता इथे तुम्ही बघताय, त्याचा हा सिम्बॉल बघताय, कुंभ. कुंभ म्हणजे आपण घडा म्हणतो ना, घडा. तर घड्यामध्ये काय असतं, पाणी असतं. त्यामुळे ही रास आहे, ह्याचा एलिमेंट, राशीचा एलिमेंट वायू तत्वाची रास, परंतु ह्याचा परिणाम सगळा पाण्यावर होत असतो. त्यामुळे ह्या राशीमध्ये पाण्याचं सुद्धा महत्व विशेष आहे. आणि शनीची रास आहे, आणि हर्षल म्हणजे युरेनसची पण रास आहे. हल्ली नव्याने त्याचा, युरेनस म्हणजे का, कारण रिसर्चची रास आहे. इथे आपण बघतोय त्याचे स्ट्रेंथ काय, ह्युमॅनिटेरियन, क्रिएटिव्ह, ओरिजिनल, इंटेलिजंट आणि इंडिपेंडेंट आणि डिटॅच्ड असते. म्हणजे ना, हे रिसर्च ची जी लोक असतात, रिसर्च माइंडेड, म्हणजे नवं काहीतरी करावं असं वाटतं. ते जुन्या जुन्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलेला असतो. तर आता तुम्ही लक्षात घ्या की रास कुठपर्यंत आले बघा, इथपर्यंत आले, हे सगळं पार करून इथे आले. त्यामुळे आता त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. आणि आता दॅट पर्सन वॉन्ट समथिंग न्यू. काहीतरी झालं, ते जुनं जुनं कंटाळा आला त्याचा, आता काहीतरी नवीन करूया. त्यामुळे क्रिएटिव्हिटीची रास आहे. त्यामुळे ते अलूफ राहते. क्रिएटिव्ह लोक खूप अलूफ असतात, कारण त्यातच सुचतं ना, एकांतात सुचतं. त्यामुळे ह्या एकांतप्रिय अशी रास आहे. चांगल्या आणि वाईट अर्थाने, दोन्ही अर्थाने हे जे काही गुण आहेत तेच तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरले तर अवगुण ठरतात. त्यामुळे ही, ह्याला स्थिर रास म्हटलेलं आहे. म्हणजे फिक्स्ड आहे, ते ह्याचे जे काही गुण आहेत ते फिक्स्ड आहेत, बदलू शकत नाहीत. हा, आणि हे जे सिम्बॉल आहे वॉटर बेरर, घडा घेतलेला, कधी काही काही ठिकाणी एक
कुमारिका दाखवतात घडा घेतलेली. म्हणजे टॅरो कार्ड मध्ये ते स्टारचं जे कार्ड आहे ना, त्याच्यामध्ये जी अशी बाई दाखवतात घडा घेतलेली, तशी काही काही ठिकाणी कुंभ राशीला बाई दाखवतात, काही ठिकाणी पुरुष दाखवतात. हे काय करताय, हे जे स्पिरिच्युअल वॉटर आहे अशी मान्यता आहे. आज सायन्सने सुद्धा ते सिद्ध केलं की संपूर्ण जे विश्व आहे, इट इज ऍक्च्युअली अ प्लाझ्मा टाईप आहे, लिक्विड टाईप आहे. तर इट इज पोरिंग, आकाशिक लिक्विड जे आहे खूप चांगलं, तर ते आपल्यावर ते पोर करताय अशी ती कल्पना आहे. म्हणजे ते आपल्याला खूप चांगलं काहीतरी देण्यासाठी, तिथलं जे ज्ञान आहे ते आपल्याला देण्यासाठी आलेलं आहे. म्हणजे आपल्या मानवाचा कॉस्मिक लेव्हलला जे कनेक्शन व्हायला हवं ते सहज शक्य आहे ह्या राशीत. म्हणजे आता ह्या राशीत हे सगळं घडतंय म्हणून ह्या राशीबद्दल सांगते. खूप डिटेल सांगता येतं, पण मी आता इथे थोडक्यातच अर्थातच सांगणार आहे. आणि मग पुढचं काय आहे, तर शतभिषा नक्षत्र बघू, कारण शतभिषा नक्षत्रात हा योग आहे. शत म्हणजे 100 अर्थात, आणि भेषज म्हणजे हिलर्स, जे वैद्य असतात त्यांना भेषज असं म्हणतात. म्हणजे हे जे नक्षत्र आहे, शतपटीने आपल्याला चांगलं फळ देण्याची क्षमता असलेलं, 100 ताऱ्यांचं ची युती असलेलं, गोलाकार ते आहेत. म्हणजे ते आपल्याला काय म्हणायचं, प्रोटेक्शन देत आहेत. सगळ्या बाजूनी प्रोटेक्शन देणारा असं आहे. आणि ह्याची पण देवता आहे ती वरुण देवता आहे, त्यामुळे पाण्याशीच संबंध आहे. आणि गार्डियन ऑफ ऋत म्हटलंय, म्हणजे हे जे ऋत म्हणजे ते सत्य, ट्रूथ आहे, तर ते त्याला द्यायचं आहे आपल्याला या शततारका नक्षत्राला. आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्याला ते मिळणार आहे. आपण जर निगेटिव्ह राहिलो तर आपण नुसतं त्याच्यापासून वंचित नाही राहणार. जे काही आपल्याकडून कृती घडेल त्याचं ताबडतोब शतपटीने त्याचं फळ आपल्याला मिळेल. म्हणजे वाईट कृती केली तर वाईट फळ आपल्याला शतपटीने मिळेल, एवढी ताकद ह्या शतभिषा नक्षत्रात आहे. त्यामुळे आपण चांगलंच करावं ना, कशाला आपण वाईट घ्यायचं. तर त्या शतभिषा नक्षत्राचे हे काही गुण आहेत. हे मी ही जी पिक्चर्स घेतलेत, मी काल संध्याकाळी हे सगळं पीपीटी केली तयार, त्यामुळे ह्या वेळेला मी लिहित बसायचा फारसे श्रम घेतले नाहीत. इंटरनेटवर अवेलेबल असलेल्या गोष्टी मी घेतल्या, कारण एवढं लिहित बसायला वेळ नव्हता मला. तर त्यामुळे आपण जे काही करू ते शतपटीने ते आपल्याला देईल. आणि त्याच्यामुळे काय आहे, कशाच्याही अति कशाचीही अति होऊ शकते. त्याच्यामुळे ऍडिक्शनचं पण कारक हेच नक्षत्र आहे. ऍडिक्शन म्हणजे काय आहे, कशाचीही अति होणं, कशाचीही. इथे फक्त ड्रग्ज आणि सुइसाईड, अल्कोहोल वगैरे हे म्हटलंय. हे जे मी सुइसाईड म्हटलंय ना, इथे मी म्हटलंय म्हणजे यांनी म्हटलंय, ते सुइसाईड म्हणजे ना सगळं मी मगाशी म्हटलं ना, कुंभ राशीमध्ये कंटाळा ऑलरेडी आलेला आहे. आणि आता त्याच्यातून ते शतभिषा नक्षत्रात जर हा कंटाळा आला तर काय होईल, आयुष्याचा सुद्धा कंटाळा आला. आता असं वाटतं की संपवून टाकावं सगळं. पण हे काही योग्य नाहीये. त्यामुळे तिथे आपल्याला स्वतःला लगाम लावणं गरजेचं आहे. असे अनेक गुण असलेलं, आणि ह्याचा राहू हा त्याचा राहूचं हे नक्षत्र आहे. त्यामुळे आता राहूच तिथे आहे, त्यामुळे राहू पण त्याचे गुण शतपटीने देणार आहे. मंगळ त्याचे गुण शतपटीने देणार आहे, असं आत्ताच स्थिती आहे. आणि आता मंगळ काय आहे बघूयात आपण. मंगळ ग्रह आहे, हा लाल ग्रह आपण मानतो, अग्नी आहे, तेजस्वी आहे. म्हणजे आता इथे अँगर म्हटलंय, वॉर म्हटलंय, हा ना, ह्याला सेनापती म्हटलेलं आहे या ग्रहाला. तर सेनापतीचा रोल, अमात्याचा जो रोल असतो एखाद्या
कुठल्याही अं, राज्यामध्ये तो फार महत्वाचा असतो. आणि तो अमात्य आहे. त्यामुळे त्याच्या अंगात आपण व्हिगर म्हणतो, करेज म्हणतो, ते प्रचंड प्रमाणात असतं. फायर एलिमेंट आहे करेज. हातात अखंड तलवार असते. म्हणजे फायटिंग स्पिरिट, अखंड फायटिंग स्पिरिट असतं. त्यामुळे शक्तीचा कारक आहे हा. हा, गदा असते तो कशाला घाबरत नाही, मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. हा, त्याच्यामुळे ह्याच्या हातून चुका पण होऊ शकतात. आपण म्हणतो ना इम्पल्सिव्ह आहे हा. अग्नी इम्पल्सिव्ह आहे ना. एक थोडासा वारा आला की एकदम भडका पण उडू शकतो ना. आपण पूर्वी स्टोव बी आपले असायचे, पटकन भडका उडू शकतो. थोडस काहीतरी आपलं इग्नाइट करायला थोडासा वेळ लागला, आपण गॅस ऑन केला आणि थोडासा वेळ जास्त लागला तर गॅसचा सुद्धा भडका उडू शकतो. तर असा हा ग्रह आहे. त्याला थोडस सुद्धा इकडे तिकडे शिस्त बिघडलेली चालत नाही. पण प्रचंड शिस्तीचा आहे. म्हणजे मिलिटरी शिस्तीचा आपण म्हणतो ना, तसा हा ग्रह आहे. त्यामुळे तो मिलिटरी शिस्तीप्रमाणे त्रास सुद्धा म्हणजे काय म्हणायचं, खूप शिस्तप्रिय आहे आणि क्रूर ग्रह याला मानलेला आहे. कारण आपल्याला आवडत नाही ना, खूप अगदी हातात छडी घेऊन आपल्याकडून काम करून घेणारे आपल्याला आवडत नाही. पण म्हणजे हे जे काही क्रूर ग्रह म्हणतात किंवा राहू केतू छायाग्रह म्हणतात, तर मला नेहमी असं वाटतं की क्रूर हे आपण सामाजिक दृष्टीने, प्रापंचिक दृष्टीने त्यांना क्रूर म्हटलं म्हणजे आपल्याला आवडत नाही म्हणून. पण कुठलेही ग्रह आपल्याला काही वाईट फळ देण्यासाठी आलेले नाहीत. ते आपल्या आधीपासून आहेत. आपण मध्ये एंट्री घेतलेली आहे. तर आपल्याला माहिती नाहीये त्यांचे गुण कसे आहेत किंवा त्यांना वागवायचं कसं हे आपल्याला माहिती नाहीये, म्हणून आपल्याला त्यांचा त्रास होतो. पण जर सेनापती नसेल, प्रोटेक्टर नसेल, आपलं आर्मी फोर्स नसेल, आपल्या बॉर्डर्स सुरक्षित नसतील तर काय गोंधळ होऊ शकतो. तोच गोंधळ जर हा मंगळ जर आपल्या आयुष्यात नसेल, त्यामुळे मंगळ स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. मांगलिक लोकांना लोक बापरे घाबरतात. लोक यांचं आयुष्यात काहीतरी हे असेल. पण गंमत अशी आहे, मला इथे सांगायला आवडेल, म्हणजे आठवलं मला आता ते, की मी जेव्हा विशारद केलं ज्योतिषशास्त्रामध्ये, तेव्हा मी विशारदसाठी विषय घेतला होता संतांच्या कुंडल्या. आणि 25 संतांच्या कुंडल्यांचा मी अभ्यास केला. आणि मला नुसतं आश्चर्य वाटलं नाही, पण मला असं वाटलं काय आपण ह्या मंगळ ग्रहाला किती कमी मानलेलं आहे. पण हा जो मंगळ ग्रह आहे, हा प्रत्येक संताच्या कुंडलीत अतिशय पॉवरफुल ग्रह आहे. कारण मंगळ ग्रह हा करेज आहे. तो मृत्यूला घाबरत नाही. आणि हा जो त्याचा गुण आहे, हा जर आपण बळावून ठेवू शकलो तर आत्मउन्नतीसाठी हेच बळ लागतं ना. घाबरून चालत नाही. कारण आपल्याला काळोखात काम करायचंय, अंतरंगात काम करायचंय. म्हणजे काय, तिथलं काहीच दिसत नाहीये. अनसीन मध्ये, अननोन वर्ल्ड मध्ये काम करायचंय. त्यामुळे करेज असणं खूपच गरजेचं आहे. अननोन ठिकाणी जायचं असेल तर करेज खूप महत्वाचं आहे. आणि जे मंगळाकडे असतं. आणि मंगळाकडे अग्नी पण आहे, म्हणजे तो प्रकाश पण देतो आपल्याला, मध्ये मध्ये रस्ता दाखवण्याचा काम पण ते करतो. त्यामुळे हे खूप महत्वाचा ग्रह आहे. आणि आपल्या आत्मोन्नतीच्या मार्गासाठी तर मंगळ हा ग्रह अतिशय महत्वाचा ग्रह आहे. त्याला भूमिपुत्र असं म्हटलंय. तर आपली जर आत्मउन्नती आपल्याला अपेक्षित असेल, तर तो आतमध्ये, कारण मोठी वॉर आपल्याला खेळायला लागते. खूप रस्ते मोकळे नसतात ना, आपल्या नाड्या मोकळ्या नसतात. तर त्या नाड्या मोकळ्या करण्याचं मोठं काम मंगळाला करायला लागतं. पण खूप आपण म्हणतो तसे आतमध्ये पण खूप शत्रू लपलेले आहेत. तर त्या शत्रूंना काळोखात कार्य करायचं. जे शिवाजी महाराजांनी केलं ना, रात्रीची युद्ध लढली. कुठे रात्रीची युद्ध लढणं अजून अवघड आहे ना. हे मंगळाचं बळ आहे. आणि आता आपला जो पुढला जो आहे, आपण ग्रह नाही म्हणत, त्याला छायाग्रह म्हणतो. तर तो ऍक्च्युली ग्रहच नाहीये, ते पॉइंट्स आहेत, बिंदू आहेत. सूर्य आणि चंद्राचं पृथ्वीच्या बरोबरचे जे काय म्हणायचं अँगल्स तयार होतात, ते जे बिंदू आहेत, ते बिंदू म्हणजे राहू आणि केतू. पण बिंदूचं महत्व आज मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण आज न्यूक्लिअर वॉरकडे प्रोग्रेस करतोय.
तर न्यूक्लिअर वॉर होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायचा प्रयत्न करतोय अख्खं जग. कारण न्यूक्लिअर म्हणजे ते अंशात्मक जे गोष्टी आहेत ना, त्याच्यात प्रचंड बळ आहे. तसं ते राहू केतूमध्ये ते अंशात्मक ते असले आणि ग्रहच नसले म्हणजे त्या ऍक्च्युअली त्यांना बॉडी नाहीये ना काही, तर तरी तरी त्यामुळे त्यांच्याकडे बळ फार आहे. आणि राहू केतू ह्याची गोष्ट नाही मी आत्ता सांगत, पण राहू केतू हे सर्प मानलेलं आहे. तर मला असं नेहमी वाटतं म्हणून तर घाबरतात लोक राहू केतूला. कारण सर्पाची गती कशी असते आपल्याला कळत नाही ना, मागून येईल का पुढून येईल, धपकन कुठून येईल. आणि जरी सगळे सर्प विषारी नसतात तरी सर्पाचं विष असतं ते तुम्हाला डायरेक्टच मारून टाकतो. त्यामुळे मोठमोठ्या प्राण्यांना सुद्धा जर अशा विषारी सर्पांचा दंश झाला तर त्रास होतो नाही, मृत्यूच येतो डायरेक्ट. म्हणून आपण राहू केतूला एवढे घाबरतो. परंतु असं लक्षात घ्यायचं, पुन्हा तेच सांगते, कुठल्याही हे वैश्विक गोष्टी आहेत ह्या आपल्याला त्रास देण्यासाठी नाहीयेत. त्यामुळे जरी त्यांना क्रूर वगैरे असं मान्यता असली तर ते क्रूर वगैरे काही नसतात. आपल्याला जर त्यांच्या बरोबर राहता आलं, आपल्याला त्यांचे जर गुण कळले, हा अरे हा असा करतो का, तर तेच आपण गुण म्हणून आपल्या उन्नतीसाठी आपण वापरू शकतो. आताची ही जी परिस्थिती आहे अंगारक योगाची, सोशल लेवलला जे काही घडणार आहे हे आपण त्याच्यात काहीही करू शकत नाही, हेही मी सांगते. त्यामुळे बाहेरच्या जगामध्ये सदृश्य गोंधळाचीच परिस्थिती असणार आहे, घाबरवून सोडणारी परिस्थिती असणार आहे. पण लक्षात घ्या, आपल्या जर मंगळाचं बळ असेल आणि राहूचं बळ असेल, बळ म्हणजे चांगले गुण आपल्यात जर असतील, तर आपण हा जो काही योग येतोय त्याला अतिशय काय निर्भयतेने सामोरे जाऊ शकतो. कारण ह्याच्यात आपण राहायचं कसं हे आपल्याला कळलं पाहिजे. हाऊ टू हँडल दीज प्रॉब्लेम्स. कालच गॅसचा एवढे प्रॉब्लेम्स झाले ना, लोकांना गॅस मिळत नाहीये, हॉटेल्स काही बंद पडली. गॅस म्हणजे हा राहू, तो गोंधळ माजवणार आहे सगळा. म्हणजे फ्युएल आणि अंगारक, अग्नीला फ्युएल लागणार आहे, तर ते चालू ठेवण्यासाठी ते असे गोंधळ होणार आहेत. आता ते हँडल कसे करायचे आपल्याला जर त्याच्या युक्त्या कळल्या. बाहेर आपण काहीही करू शकत नाही, पण अंतरंगात पण जो गोंधळ होणार आहे, भयाचं वातावरण आतमध्ये पण होणार आहे, भीती वाटणार बापरे मला जमेल की नाही वगैरे. तर हे हँडल कसं करायचं, तर आपण हे राहू केतूना, मंगळाला, शतभिषा नक्षत्राचा उपयोग कसा करायचा, यांच्या गुणांचा उपयोग कसा करायचा, ह्या ज्या युक्त्या आपल्याला कळल्या, वैयक्तिक लेव्हलला आपण स्वतःची प्रगती ह्याच काळात करून घेऊ शकतो. कारण हा काळ आहे अंगारक योग, हा जसा विध्वंसाचा काळ आहे तसाच हा नवीन क्रिएटिव्हिटीचा, रिबर्थिंगचा काळ आहे, ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. सगळी खूप उलथापालथ होणार आहे, पण काहीतरी त्याच्यातून सुंदर नवीन जन्माला येणार आहे. सामाजिक लेव्हलला निसर्ग काय करेल ते करेल, आता आपल्या हातात नाहीये आणि आपण निसर्गापुढे काही करू शकत नाही, हेही सांगते. आपण न्यूक्लिअर युद्ध होणार असेल तर ते आपण रोखू शकत नाही. कुठलीही इस्रायल मधली असेल, पाकिस्तान मधली असेल, भारतातलं असेल, युद्ध असेल, तर ते आपण वैयक्तिकरित्या आता रोखू शकणार नाही. कुठले जगभरचे कुठलेही प्राईम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट, जगभरचे सत्ताधिकारी जे आहेत ते कोणीही आता रोखू शकणार नाहीये. ह्या लेवलला ही वॉर आलेली आहे. वॉर म्हणजे जे सामाजिक लेव्हलचं जे गोंधळ चालू आहे ते आता, त्यालाच कलियुग म्हणायचं, की आता आपल्याही हाताबाहेर गेलेलं आहे. एक वेळ येते की ते ऑटो मोडवर जातं. ऑटो इम्युनिटीचे रोग कसे असतात की ते मागे रिव्हर्स होऊच शकत नाही, कारण ते ऑटो मोडवर गेलेले. तसं आजचं जग आहे हे ऑटो मोडवर गेलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडणार आहेत आणि आपल्या हातात नाहीये काय घडेल. कलह किती होतील बाहेरच्या जगामध्ये हे आपल्या हातात नाहीये. पण आपल्या हातात काय आहे की आपण त्याला वैयक्तिकरित्या सामोरं कसं जाणार. जसं कोविडच्या काळामध्ये माझा एक आधिभौतिक आणि आधिदैविक नावाचा एक व्हिडिओ आहे, तो आहे युट्यूबवर, तो ऐका तुम्ही. त्या काळात मी तो व्हिडिओ केला होता. तेव्हाही मी सांगितलं होतं की
कोविड जाईल ही, पण कोविड सदृश्य परिस्थिती म्हणजे वेगवेगळी संकट, मोठ्या प्रमाणातली सामाजिक लेव्हलला मोठ्या प्रमाणातली संकट आता येतच राहणार आहेत. आणि प्रत्येक वेळेला ते संकट वेगळ्या स्वरूपात येईल. आता हे युद्ध स्वरूपात आलाय संकट आपल्यावर, गॅसच्या स्वरूपात आलाय. घरगुती गॅस आता मिळत नाहीसा होणार आहे, पेट्रोल मिळत नाहीसं होणार आहे. तर ही संकट जी येणार आहेत ही येतच राहणार आहेत. तर आपल्याला स्वतःला बॅलन्स करायला शिकलं पाहिजे. आणि आताची ही काही 5-7 वर्ष आहेत, 2012 पासूनच हे सुरू झालेले आहेत. आणि आता त्यांनी आपण म्हणतो ना, आता 2026ला ती गाडी 5व्या गिअरमध्ये गेलेली आहे. आधी स्लो बदल होत होते. म्हणजे बदलांची गाडी सुरू झाली होती, पण जरा सावकाश सावकाश होत होते. आता 2026 नंतर हे बदल म्हणजे आता सुटलेत म्हणून ना आपण, ते आता आता नो कमबॅक ह्या लेव्हलला आलेले आहेत. आणि त्याच्यातली चांगली बातमी अशी आहे की हे असं म्हणतात, सगळेच ज्योतिषी म्हणतात, सगळ्याच फॉर्च्यून टेलर्सनी हे सांगितलेलं आहे, आपल्या भारतीय ऋषीमुनींनीही हेच सांगितलेलं आहे की साधारण 2032 सालापासून पुन्हा सत्ययुग येईल. म्हणजे आपण जे सगळी विध्वंस आणि विध्वंस वृत्ती आणि वाईट वृत्ती जगभर पसरलेली बघतोय, बिझनेस विचार पसरलेले बघतोय, हे सगळे जाणार आहेत. आणि पुन्हा लोक खऱ्या अर्थी शांत मनाने स्पिरिच्युअल होणार आहेत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या विचारांची होणार आहेत. आणि तो म्हणजे सत्ययुगाचा काळ. म्हणजे म्हणजे सगळेजण एकमेकांना विचारून राहतील. आणि जगातले हे जे दुर्गुण आहेत, या दुर्गुणांचा नाश होणार आहे. तर त्यामुळे आपल्यातल्याही दुर्गुणांचा नाश करण्याची हीच संधी आहे. आणि वैयक्तिक लेव्हलला समाजात काही होणार नाहीये, पण वैयक्तिक लेव्हलला ही ग्रहस्थिती आपल्याला मदत करेल. आपण जर ठरवलं तर शतभिषा नक्षत्र आहे आता, हे लक्षात ठेवा. आपण आत्ता केलं तर एरवी जर मी एरवी जर मला 5 युनिट फायदा मिळणार असेल तर 500 युनिट मला फायदा मिळेल मी आत्ता केलं तर. काही ध्यानधारणा केली, काही उपासना केली, संकल्पयुक्त उपासना करायला पाहिजे. आणि काय म्हणायचं, निर्भयतेने उपासना केली पाहिजे, घाबरून घाबरून नाही. म्हणजे मी असं नेहमी म्हणते, मला काय व्हायला नको ते नाही आपण बोलायचंय, मला काय हवंय ते बोलायचंय. की मला आत्मोन्नती करायची, सगळ्यांचं भलं होऊ दे रे देवा. आपल्याकडे जी प्रार्थना आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, त्या प्रार्थनेसारखं व्हावं अशी इच्छा मनात ठेवून जी काय साधना करायची ते करायची. नको मला हा रोग, नको मला, नको मला जेवाय खायला बरोबर मिळालं पाहिजे, सगळ्यांचं, मला दारिद्र्य नको हे नाही म्हणायचं. मला भरपूर श्रीमंत कर, मी श्रीमंत आहे असं म्हणायचं. तेव्हा ह्या गोष्टी संकल्पयुक्त केलं, जिथे संकल्प आहे तिथेच सिद्धी आहे. बऱ्याच वेळेला आपला गोंधळ होतो, आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, आपण इच्छा भरपूर आहेत आपल्याकडे. तर आपण निरीच्छ लेव्हलला जायला बघतो, पण शॉर्टकट्स नसतात. निरीच्छ लेव्हल ही ऑटोमॅटिकली येते. आपण साधना करत गेलो की ती निरीच्छ लेव्हल येणार आहे, ती आयडियल लेव्हल आहे. इच्छा नसणं ही आयडियल लेव्हल आहे, पण आता आपल्याला इच्छा आहेत. सो यू हॅव टू स्टार्ट. तुम्ही जी साधना करता ते तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही साधना करायची. त्यामुळे इच्छा आहेत, इच्छांना थँक्स म्हणा, पण आता ज्या वाईट इच्छा आहेत त्याला आपण सदिच्छांमध्ये कन्व्हर्ट करू. हळू स्टेप बाय स्टेप आपण इच्छांमधूनच बाहेर पडायचं आहे. पण इच्छाच करायची नाही, म्हणजे संकल्पच करायचा नाही, नुसतीच प्रार्थना करायची, असंही मेडिटेशन मध्ये अनेक ठिकाणी दिसतं. आणि मग त्या मेडिटेशनचा उपयोग होतो का? हो, होतो, पण तुम्हाला वैयक्तिक होईलच असं नाही. आणि आपल्याला तर तो वैयक्तिक व्हायला हवाय. जी काय आपण जपाची साधना करत असू, जी काय आपण पूजा अर्चा करत असू, यात्रा करत असू, त्याचा आपल्याला फळ किती मिळतं. आता ध्यानात्मक वृत्ती असेल आपली आणि इच्छा जर आपण सांगितली तर ती जी एनर्जी तयार होते तर आपल्याला चॅनलाइज करायला लागतं. आणि आर वी अलाउड टू चॅनलाइज? हो, मानवाचा तोच धर्म आहे.
आपण इथे एनर्जी चॅनलाइज करायला आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला इच्छा करणं गरजेचं आहे, म्हणून तर आपल्याला इच्छा दिली आहे. प्राण्यांना नाही दिली स्वतःची स्वतःची इच्छा असणं. कारण मानवाला काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत ह्या जगामध्ये आल्यावर, स्वतः आणि इतरांसाठी. तर हे जे बदल करण्यासाठी आधी इच्छा असायला लागते ना. प्राण्यांना इच्छा नाहीये, त्यामुळे प्राणी नाही बदल करू शकत या जगात काही, पण मानव करू शकतो, म्हणून त्याला इच्छा दिली की आता ही एनर्जी आहे ना ती चॅनलाइज कर. आपल्यातला देवत्वातला हा छोटासा गुण दिलेला आहे. आपल्याला वाटेल ते करण्याची अजून ताकद दिली नाहीये, पण आपल्याला देवत्वापर्यंत पोचायचं आहे. तर त्याच्यातला आपल्याला हा इच्छा हा हे पण गुण दिलेला आहे. वैश्विक इच्छा आणि आपली इच्छा ही जेव्हा टॅली होईल तेव्हा आपोआप आपली उन्नती व्हायला लागेल. तर आपण सदिच्छा बाळगणं हे आपल्या महत्वाचं आहे. आपण काय करायला पाहिजे ह्या काळात? तर अतिशय शांत राहायला पाहिजे. शांततेत म्हणजे आपण इम्पल्सिव्ह न होता किंवा रिॲक्टिव्ह न होता विचारपूर्वक आपण निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. कारण नाहीतर घातक होईल ते. आणि आपण जे काही एक्सप्रेस करू, कम्युनिकेट करू, ट्रॅव्हलिंग मध्ये मी म्हटलं ना ऍक्सिडेंट होण्याची शक्यता खूप मोठी आहे. अख्खा हा 2026 काळच मुळे त्याचाच आहे. तर म्हणजे रॅश नका चालवू गाडी. आपण घाबरून राहायचं नाहीये, त्यामुळे कुठे काही कार्य करायचं नाहीये वगैरे असं करायची काही गरज नाहीये. परंतु सावधानता वापरणं आणि प्रेमाने गोष्टी करणं, अहिंसा बाळगणं मनात. म्हणजे आपण अनेक वेळेला असं म्हणतो ना काही वाईट घडलं की नाही रे बाबा हे अगदी शत्रूच्याही बाबतीत होऊ नये. तर खरोखर ह्या विचारांचं आपण असावं की शत्रूच्याही काय आहे, आपल्या पसायदांमध्ये काय आहे की शत्रूला नाही मारायचं आहे, शत्रूला शत्रुत्व मारायचं आहे आपण. त्यामुळे निंदा करायची असेल, निंदा करतो तेव्हा आपण आपलं मुख अशुद्ध करत असतो आणि आपण स्वतःतली जी अशुद्धता आहे ती वाढवत असतो. त्यामुळे निंदा कमीत कमी करा. मी करू नका म्हणणार नाही, कारण आपल्याला ते जमणारच नाही, म्हणून करू नका नाही म्हणणार. पण जाणीवपूर्वक करा. आपण निंदा करताना, रागावताना, चिडताना, अगदी खरंच काहीतरी वाईट घडलं असेल आणि त्याच्याविषयी आपण चिडचिड करून बोलत असू, तर आपल्या शरीरात काय घडताय ते बघा. म्हणजेच ध्यानात्मक वृत्ती, साक्षी भाव जागा ठेवणं. एका ध्यान करतोय तेवढ्या 5 मिनिटापुरतं, अर्ध्या तासापुरतं साक्षीभाव नाही जागा ठेवायचा आहे. दिवसभर तुम्हाला जेवढा साक्षीभाव जागा ठेवता येईल तेवढा जागा ठेवायचा आहे. की आपल्याला कळेल, बापरे मी हे असं बोलले तर माझ्या शरीरात कंप आला होता. म्हणजे काही शरीराने चांगलं रिस्पॉन्ड केलं नव्हतं ना, छान नव्हतं वाटलं. आज ते हॅपी हॉर्मोन्स म्हणतात, तर माझ्या शरीरात हॅपी हॉर्मोन्स नव्हते त्यावेळेला सिक्रेट झाले. सो दॅट इज नॉट गुड आयदर फॉर मी ऑर फॉर अदर्स ना. तर हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होत नसतील तर आपण जे काही केलंय ते चुकीचं केलंय. तर हे आपण त्याचं ध्यानात्मक रूपांतर करून ह्या संधीचा फायदा घेऊ. त्या संधीमध्ये मंत्र कुठले म्हणावेत, आता ही जी 2 एप्रिल पर्यंत आहेत त्याच्यासाठी आणि ओव्हरऑल ह्या संपूर्ण काळासाठी हे सगळे मंत्र उपयोगी पडतील. तर शिवाचे महादेवाचे कुठलेही मंत्र, हनुमानाचे मंत्र, आता विशेष करून आता हनुमानाचे, कारण मंगळ आणि राहूची युती असल्यामुळे विशेष करून हनुमानाचा मंत्र, कारण निर्भयता आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. तर हनुमान आपल्याला निर्भयता देईल. आपले कुठलेही गुरु असतील, सद्गुरू, मी गुरु म्हणजे टीचर या अर्थाने गुरु नाही म्हणत आहे, सद्गुरू, आपल्याला आत्म उन्नतीला जे प्रेरक असणारे जे जे आहेत त्या गुरूंची प्रार्थना, त्या गुरूंचं चे जे काही त्यांनी आपल्याला हे दिलेले असतील, मंत्र दिले असतील, ती ती साधना कुठलीही, किंवा गुरुला उद्देशून आपण कुठलीही साधना केली तरी ती फळेल. गणपती मंगळाचा कारक आहे आणि गणपती हा ग्राउंडिंगचा कारक आहे. मूलाधाराची देवता आहे. त्यामुळे हल्ली सगळ्या गोष्टींसाठी ग्राउंडिंगच हवाय. आपलं ग्राउंडिंग बिघडल्यामुळे, आपले जगभर सगळ्यांचं ग्राउंडिंग बिघडल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटते. तर ते भय जे वाढलेलं आहे ते ग्राउंडिंग बिघडल्यामुळे. त्यामुळे गणपतीची आराधना नक्की करा. दुर्गा, आपल्यातले दुर्गुण
घालवण्यासाठी आणि आपल्यातली शक्ती, आपल्यातली बलस्थानं वाढवण्यासाठी दुर्गेचं ध्यान करावं. शनी ही देवता आहे, ती काळोखात काम करणारी आहे. तो सूर्याचा पुत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे तो सूर्याला काळोखात नाही काम करता येत, पण त्याने असा पुत्र तयार केला की तो काळोखात काम करेल. तर काळोखात काम करायला शनी उपयोगी पडतो. तर त्याच्यामुळे शनीला घाबरून चालणार नाही. तर शनीला आपण अतिशय मानाने वागवलं पाहिजे. त्यामुळे शनीची कुठलीही उपासना आपण केली तर खूपच चांगलं आहे. घाबरून नाही करायचे ते उपासना, तर शनीची मदत घ्यायची. शनी स्ट्रिक्ट आहे. ह्या हे जर मंडळी सगळी स्ट्रिक्ट आहेत, तर स्ट्रिक्ट आहेत म्हणजे आपल्याला मदत करणार नाहीत असं नाही. आपण जर चांगले वागलो तर हेच आपल्याला मदत करतील. कारण राहू केतू आहेत, हे कुंडलीचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे आत्मउन्नतीच्या काळात मी जे संतांच्या कुंडल्या म्हटलं ना, ह्या उन्नतीच्या त्यांच्या काळात, की त्यांचे काही काही जणांचे तारखा वगैरे आहेत, की ह्या दिवशी त्यांच्या अंगात संचार झाला, ह्या दिवशी त्यांना उपरती झाली वगैरे तारखा. तर बरोबर ह्या राहू मंगळाच्या युतींमध्ये त्यांचे हे घडलेले आहेत. त्यामुळे राहू आणि मंगळामध्ये आपण आपली उन्नती निश्चितपणे करून घेऊ शकतो. ह्या संधीचा फायदा घ्या. आणि म्हणून माझा अगदी काल राबवलं नाही आणि मला असं वाटलं की नाही, आज सांगितलंच पाहिजे हे. पण ही संधी गेली की अशी संधी आपल्याला पुन्हा नाही मिळणार आहे. तर ह्या संधीचा फायदा करून आपण भरपूर ध्यानधारणा करावी. इतर काय करू शकतो, त्या रिलेटेड जे जे तुमची पत्रिका असेल, तुमच्या नक्षत्रांप्रमाणे तुम्ही करू शकता. पण ओव्हरऑल मंगळासाठी लाल रंगाचं काय, लाल रंगाच्या संबंधित जे जे आहेत ती ती कुठलीही डोनेशन्स करायला हरकत नाही. म्हणजे लाल रंगाचा कपडा असेल, काही असेल. आणि प्रोटेक्शन संबंधी तुम्ही, म्हणजे तुम्ही युनिफॉर्म मध्ये असलेल्या लोकांना मदत करा. ती पण मदत खूप महत्वाची आहे. राहूसाठी ग्रे और ब्लॅक, शनी सारखं ह्याला वागवायचं. त्यामुळे काळे तीळ वगैरे ह्याचं आता सेवा सेवा करणं. राहू आहे ना, हा तुम्ही जर कोणाची मनापासून सेवा केलीत, आपण म्हणतो ना निर्व्याजपणे सेवा केलीत, कुठल्याही अपेक्षेने नाही केली, निरपेक्ष बुद्धीने सेवा केली कोणाची, ही तर ती सेवा आहे. ही राहू मंगळ म्हणजे बाकीच्या देवतांना तर पोचते, पण आपल्याला हे जे क्रूर ग्रह वाटतात ना, या क्रूर ग्रहांना ही सेवा केलेली फार आवडते. आणि ते आपल्याला सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यातली आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी आपण नॅचरली पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करत असतो. त्यामुळे आधी कोणाचे तरी पाय चेपून दिले, कोणाचं डोकं चेपून दिलं, नुसती आर्थिक मदत कुठेतरी केली तर त्यांनी नाही होणार आहे, हेही मी सांगते. परंतु फिजिकली मदत करणं कोणाला तरी अगदी काही नाही, कोणीतरी लहान मूल रडताय तर त्याला कडेवर घेऊन त्याला छान फिरवून आणणं, अगदी ही पण सेवाच आहे. ही मुलांची सेवा करा, महिलांची सेवा करा. राहू आणि मार्च मध्ये फारसं महिलांचा हे नाहीये, परंतु महिलांची सेवा कधीही उपयुक्तच असते, कारण ती आईची सेवा मानली जाते. जगभरच्या आईची स्त्रीची सेवा ही खूप महत्वाची सेवा मानली जाते. आणि शतभिषा नक्षत्र असल्यामुळे तुम्ही हिलिंग स्वतःच पण करा, दुसऱ्यांना प्रवृत्त करा हिलिंगसाठी. सेवा मी म्हटलं, सेवा करायची, कारण आपल्याकडे वैद्य आहेत ना, हे सेवेकरी मानलेले की ते तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स पासून दूर करतात. त्यांनी सेवा भावनेने करायचं. आपल्याला डॉक्टर्स ओथ माहिती आहे ना काय आहे ते. तर सेवा भावनेने करणं, आणि ती सेवा भावना जर तुम्ही बाळगलीत तर ती फार उपयोगाची. आणि कुंभ रास आहे, त्यामुळे परत ती शनीची रास आहे. त्यामुळे कुंभेसाठी तुम्ही वेगवेगळे डोनेशन करू शकता. हे मी आत्ताच्या काळापुरतं सांगितलंय, नाहीतर ह्या प्रकारचे कुठलीही डोनेशन्स, कुठलीही सेवा तुम्ही करावीच. कारण प्रत्येकाच्या आत्ताची ही परिस्थिती जरी गेली तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
आपल्या पत्रिकेत हे सगळे ग्रह कायमच असतात. त्यामुळे सगळ्यांना हे सगळे ज्ञानधारणा करणं वगैरे खूप महत्वाचंच आहे. आत्ताच्या याच्यामध्ये नवग्रह स्तोत्र जरूर म्हणा. आपली एक व्हिडिओ आहे, मी वाटलं तर नंतर ग्रुपवर पुन्हा एकदा शेअर करेन ती. नवग्रह स्तोत्र रोज म्हणा सगळ्या ग्रह देवतांना. कारण आत्ता ह्या स्टार वॉर्स अखंड असणार आहेत. 2024-2027 संपूर्ण काळ हा स्टार वॉर्सचा काळ आहे. प्रचंड प्रमाणात उलथापालथ जगभरात होणार आहे. त्या उलथापालथीच्या काळात आपण काहीही सोशल लेव्हलला करू शकत नाही, सामाजिक लेव्हलला. कारण समाजावर आपण डिपेंडंट आहोत. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाही भोगायला लागणार आहेत अनेक गोष्टी. पण त्याची जी ताकद आहे, ती भोगण्याची जी ताकद आहे, त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद आहे, ते हे ग्रह आपल्याला देतील. म्हणजे त्या ग्रहांचं बळ आपल्याला मिळेल. त्यांच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्यातल्या त्या व्हायब्रेशन्स ऍक्टिव्ह करतील. आणि हे नादब्रह्म आहे, त्यांच्यातला तो जो पॉझिटिव्ह जे त्यांच्यातलं सगळं आहे ते आपण घ्यायचं आहे. म्हणजे नवग्रह स्तोत्र म्हणणं किंवा नवग्रह मंत्र म्हणणं ते करा. मृत्युंजय मंत्र अजून एक सांगते. हे जे मंत्र साधना आहे ना, ही मंत्र साधना करताना आपण हल्ली युट्यूबवर वगैरे बऱ्याच व्हिडिओज वगैरे सगळं बघतो. तर ही मंत्र साधना करताना गायकी पद्धतीने नाही करायची. गाणं त्याच्या परीने सुंदर आहे. मी स्वतः गाणारी आहे. गाणं त्याच्या परीने सुंदर आहे, पण असं लक्षात घ्यायचं की मंत्र म्हणून जेव्हा आपण ते एखाद्या गोष्टींचा उच्चार करतोय, तेव्हा ते आपल्याकडे सांगितलेल्या पद्धतीनेच 3, 2, 3, 4 सुरामध्येच त्याचे चढ उतार पण खरे सांगितलेले आहेत, पण ते अगदी एक्झॅक्ट आपण नाही घेतले. पण जे बेसिक चाली मंत्रांच्या आपल्याकडे प्रसिद्ध आहेत, हा, म्हणजे अगदी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता, बस हीच चाल. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वगैरे हे असले सांगीतिक खेळ करायचे नाहीत. तुम्हाला जर तो मंत्र म्हणून त्याचा बेनिफिट हवा असेल तर सांगीतिक त्याला करू नका. कारण मग सांगीतिक बेनिफिट जर मिळवायचे असतील तर संगीताची एक वेगळं शास्त्र आहे. ते संगीताचं शास्त्र सगळं अप्लाय करायला लागेल, जे युट्यूबवर मला तरी अजूनपर्यंत थेरपेटिक मंत्र, सांगीतिक थेरपेटिक मंत्र मिळालेले नाहीत कुठे ऐकायला. कारण मी म्युझिक थेरपीचं आपण शिकलो तर संगीताच्या प्रत्येक सुराला, प्रत्येक सुरावटीला, प्रत्येक रागाला, प्रत्येक आपण म्हणतो 4-5 सूर जर एकत्र घेतले तर त्याचं काय कॉम्बिनेशन तयार होईल, त्याने काय रसायन तयार होईल हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ती चाल तुम्हाला उपयोगी होते. कानाला ऐकायला छान वाटेल, तो भाग वेगळा. पण त्यांनी आपल्याला जे भेषज म्हणजे हिलिंगचे गुण हवेत ना, ते मिळतील असं नाही. छान वाटणं हा एक भाग झाला त्याच्यातला. पण त्याचा जो हिलिंग इफेक्ट पाहिजे, आपण शतभिषा नक्षत्र म्हटलं ना, असं असं मारलं की तो बाण लागला पाहिजे एक्झॅक्ट ठिकाणी, की ते जो व्याधी आहे ती पळूनच गेली पाहिजे. अशा पद्धतीने जर बाण लागायचा असेल, नाहीतर आपलं युद्ध चाललंय, 20 वर्ष 25 वर्ष युद्ध चाललंय, ते काही बरंच होत नाही, तर नाहीच होणार आहे बरं. कारण आपण तो असा पिन पॉइंट मारत नाहीये, आजूबाजूलाच मारतोय. त्यामुळे काय घाबरून जाणार नाहीये ते व्याधी. मानसिक असेल, शारीरिक आधी व्याधी कुठल्याही घाबरून निघून जाणार नाहीयेत. त्यांना जर काढून टाकायचं असेल तर तो असा पिन पॉइंट तो बाण लागायला लागतो. त्यामुळे मंत्र म्हणताना सुंदरच म्हणायला पाहिजे. गायकी पद्धतीने नव्हे, पण गळा तुमचा मधुर पाहिजे, सुरेल म्हटलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे सुरेलपणा सांगितलेला आहे त्या सुरेल पद्धतीने म्हटलं पाहिजे. आपल्याकडे युट्यूबवर तसे सुरेल असलेले सुद्धा भरपूर मंत्र आहेत, परंतु सगळेच आहेत असं मी म्हणणार नाही. म्हणजे काही काही मंत्र तर असं वाटतं की हा नका ना ऐकू, त्याने गोंधळच होईल. उलट या मंत्राचा ह्याच्यातून झिरो इफेक्ट येतोय, निगेटिव्ह इफेक्ट जास्त येतोय, असं अनेक व्हिडिओज ऐकताना लक्षात येतं. पण आता आपण त्याच्यात नको जायला. आता आपण ध्यान करूयात. तर ते ध्यानाचं सांगायच्या अगोदर अजून एक गोष्ट शेअर करते.
ते गेलं. ते नाही भेटत. आता आपलं जे नवरात्र येणार आहे त्यावेळेला देवी ध्वनी ध्यान म्हणून ऋषभ घेणार आहे ते. मागे मागच्या नवरात्रात दुर्गा ध्वनी ध्यान म्हणून 9 दिवस घेतली होती ही साधना. आता ही देवी ध्वनी ध्यान म्हणून 3 दिवसाची आपण साधना घेणार आहोत. आणि आपण आता ऋषभच्या आवाजातले ते मंत्र ऐकणार आहोत, अंगारक योगासाठी असलेले. त्याने देवी ध्वनी ध्यानासाठी सुद्धा आपण म्हटलं ना तो क्रिएटिव्ह आहे खूप. तर त्याने देवी ध्वनी ध्यानासाठी सुद्धा असे भरपूर छान मंत्र आणि साऊंड हिलिंग ध्वनी आहे त्याच्यात. आता मी जे ध्वनीचं महत्व सांगितलं ना, ध्वनीचं एक स्वतःचं महत्व आहे. ते असं पिन पॉइंट जो बाण लागायचा तो त्या ध्वनीतून लागू शकतो. त्या ध्वनीने धार केली जाऊ शकते. आणि त्याचं जर शास्त्र आपल्याला माहिती असेल ध्वनीचं, संगीताचं, तर आपल्याला त्या शास्त्रातून खूप काही गोष्टी कळू शकतात. आपण ते एंटरटेनमेंट म्हणून वापरूच शकतो, पण एंटरटेनमेंट इज नॉट द पर्पस ऑफ नाद. हा, पर्पस नादाचा तुमच्या आत्मोन्नतीसाठी वापरता येणं म्हणून तर हे सगळं शास्त्र तयार झालं त्याचं, की काय केलं असता ते वापरता येईल, काय केलं असता त्याचा नाही त्याचा उपयोग होणार, आपल्याला वाटतंय तसा उपयोग होणार नाहीये, हे आपल्याला कळतं. आणि देवी ध्वनी ध्यान हे जे काही 3 दिवसाचं आपल्या ज्या मुख्य 3 देवता आहेत, पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती, ह्या 3 देवतांचे जे गुण, नवरात्र, वसंत वसंत ऋतू, रिबर्थिंग, सगळ्या नव्याने सुरू होणारे, पुन्हा एक सायकल, नवी सायकल सुरू होणार आहे. तर नवी सायकल सुरू होताना आपण ते आत्मसात करावे हे सगळे गुण, त्यासाठी आपण हे शिबिर घेतोय. तर जरूर ह्या शिबिरात आपलं नाव सहभागी करून घ्या. मी ग्रुपवर टाकेनच परत एकदा, मागे एकदा टाकलाय पण पुन्हा एकदा टाकेन. आणि हे शिबिर मात्र ऋषभ घेणार आहे. आता आपण ऋषभच्या आवाजात त्यांनी केलेले जे मंत्र आहेत ते ऐकणार आहोत, ह्या खास ह्याच्यासाठी, अंगारक योगासाठी. तर अंगारक योगासाठी मी सांगितलं तसं राहू आणि मंगळाचा मंत्र आहे. तर आपण आधी संकल्प करू. मी ते सुरुवातीला त्याच्याबरोबर आपण ऐकूही शकतो, ज्यांना माहिती आहे ते म्हणू पण शकतात त्याच्याबरोबर मंत्र साधना आपण करायचे. तर हे मी सांगते, मंगळाचा जो बीज मंत्र आहे, आपण बीज मंत्र घेणार आहोत. स्तोत्र तुम्हाला ज्यांना येत असेल त्यांनी आपापली साधना नंतर स्तोत्राची करा. स्तोत्र पण खूप चांगली आहेत. मंगळाचं स्तोत्र, प्रत्येक ग्रहांची वेगवेगळी स्तोत्र सांगितली. स्तोत्र ही उपयोगी आहेत, पण आपल्याला म्हटलं ना, क्विक क्विक रिझल्ट मिळायला बीजमंत्र अतिशय उपयोगी पडतात. तर बीजमंत्र सुद्धा प्रत्येक ग्रहांचे वेगवेगळे बीजमंत्र आहेत. त्याच्यापैकी मला जो भावलेला आहे तो मी, आणि जो सार्वजनिक घेतला जातो तो इथे घेतलाय. मंगळाचा जो बीजमंत्र आहे तो आहे क, कंठातला क, ख ग घ ङ मधला क. हा, तर क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः. भौम म्हणजे मंगळ. क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः. मंगळाचे आपण गुण मागायचे. हा मंत्र म्हणत असताना मंगळाचे जे साहसाचे गुण आहेत त्याचा इम्पल्सिव्ह गुण नाही मागायचा आहे. हा, त्याचा जो बुद्धिजीवी गुण आहे, हा, साहस आहे, आणि शत्रूला परास्त करण्याचा जो त्याचा गुण आहे, शौर्य आहे, महारथी आहे, तो त्या महारथीचे गुण मागायचे आपण. त्याच्यातले निगेटिव्ह गोष्टी आपण नाही मागत आहोत. हा जेव्हा म्हणतोय आपण क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः, तेव्हा आपण त्याचे मंगळाचे पॉझिटिव्ह गुण मागतो. आणि तसंच राहूचे पण जे पॉझिटिव्ह गुण आहेत, आत्मोन्नतीला कारक राहूच आहे. आणि तोच सटल लेव्हलला आपल्यात जे बदल घडवायला हवेत ते राहूच घडवू शकणार आहे. कारण अनेक गोष्टींच्या इथे आपल्याला काही गोष्टी धुरातलं आपल्याला कसं दिसतच नाही ना.
तर मग अनेक इथे ट्रेकर्स असतील, काही असतील, तर काही काही ठिकाणी जेव्हा दिसत नाही ना, तेव्हा आपण दोरीच्या सहाय्याने जातो बघा. असं कशाचं म्हणजे काहीतरी आपल्याला धरायला लागतं, दिसतच नसतं काही. तसं राहूच्या कारकिर्दीत आपल्याला दिसणार नाहीये काही. मग काय करायचं, राहुलाच सांगायचं, तूच हात दे, तूच मला उचलून तिकडे दुसरीकडे दे, पलीकडे दे. मला नाही जमणार आहे, कारण मला दिसणारच नाही. तर आयदर तू मला तुझी दृष्टी दे, किंवा तू मला उचलून पलीकडे घेऊन जा. तर आत्मोन्नतीचा कारक, आपली जी कुंडलिनी शक्ती आहे ती जागी करण्याचा कारक. नुसती जागी करून उपयोगी नाहीये, ती योग्य मार्गाने गेली पाहिजे. कारण जागी झाली आहे ती, आपल्या नाड्या जर शुद्ध नसतील तर ती इतस्ततः विध्वंस करेल ती शक्ती, कारण ती शक्ती आहे. तर तुम्ही कुंडलिनी जागी केलीत पण तुमच्या नाड्या शुद्ध नाहीये, अंतरंग शुद्ध नाहीये, तुमच्या मनात हेवे दावे अमुक तमुक खूप गोष्टी भरलेल्या आहेत, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या कुंडलिनी शक्तीचा विध्वंसासाठीच उपयोग होईल. तर ती योग्य मार्गाला नेणं हे राहू आपल्याला करून देईल. कारण तो राहू कुंडलीचा कारक ग्रह आहे, आत्मोन्नतीचा कारक ग्रह आहे. आणि तो, ती जी शक्ती आहे मूलाधारात अडकून पडलेली शक्ती, ही आपल्या तिसऱ्या डोळ्यापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. त्यामुळे ह्या राहूचा जो बीज मंत्र आहे तो भ आहे, भ. आता भ हा मंत्र, भ हे अक्षर आहे हे लक्षात घ्या. ते ना त्याचा गुण असा आहे की तो आनंद देतो. कसा देणार आहे आनंद? आपण राहूचं म्हटलं ना की राहू काय आहे, धूर आहे. तर आपण फुंकर मारून धूर कसा बाजूला करतो, तसं भकाराची फुंकर मारली की तो अंधार त्याचा दूर होणार आहे आणि सूर्याचं तेज आपल्याकडे येणार आहे. तो मार्ग आपल्याला दिसणार आहे. भ्राम भ्रीम भ्रौम सह भौमाय नमः, राहवे नमः. भौम म्हणजे मंगळ, त्याचा क्राम क्रीम क्रूम हे दोन आपण आता ऐकूया. 51 वेळा, म्हणजे मीही ऐकला नाहीये, त्यांनी कालच ही ऑडिओ तयार केली ऋषभने. तर मी ते आता फक्त शेअर करते आणि आपण सर्वांनी हे ध्यान करूयात. तर सर्वांनी डोळे मिटून घ्या. जाणीव श्वासावर असू देत. श्वास अगदी सहज येतोय जातोय त्याची जाणीव. आपल्याला अभय मिळावं, आपलं संरक्षण व्हावं, रक्षण व्हावे या संपूर्ण काळामध्ये. आपल्याला स्वतःचं संरक्षण करता येण्याची क्षमता, ती बुद्धी, ती दृष्टी आपल्याला मिळावी असा संकल्प आपण करायचा आहे. जे काही अडथळे येतील त्या अडथळ्यांना पार करण्याची क्षमता आणि निर्भयता माझ्यात सहज येते. आणि हे जे ग्रह आहेत, ही नक्षत्र आहेत, ती मला ते प्रदान करतायत. सर्वच ग्रह देवतांना आपल्याला नावं माहिती असायची गरज नाहीये, नक्षत्रांची नावं माहिती असायची गरज नाहीये. नुसतं आपण म्हणू शकतो सर्व नक्षत्र देवता, सर्व ग्रह देवता. हे जे काही महायुद्ध बाहेर सुरू आहे त्याच्यातून मला तुम्ही तारून न्या आणि माझाही उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःला व्हावा, या संधीचा उपयोग मला व्हावा माझ्या आत्मोन्नतीसाठी. आणि निश्चितच माझा उपयोग, म्हणजे आपण ज्याला मीडियम म्हणतो,
असं माझ्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मला सिद्ध करा. आपण बळ मागायचंय, शौर्य मागायचंय, आत्मोन्नती माझी व्हावी ही इच्छा बाळगायची. आणि आता विशेष करून राहू, मंगळ आणि शततारका शतभिषा नक्षत्र यांना आवाहन करा आणि तुमचे सद्गुण मला द्या, असं त्यांना सांगायचं द्यायला. माझ्याकडून मी हे मंत्र म्हणणार आहे. जेवढे म्हणता येतील तेवढे म्हणेन, नाही तर मी ऐकेन. तरी माझ्या शरीरात जे आत्मोन्नतीसाठी बदल होणं अपेक्षित आहे ते तुम्ही करून घ्या माझ्याकडनं. हे मंत्र म्हणताना, मंत्र ऐकताना जाणीव श्वासाकडे असायला हवी, शरीराकडे असायला हवी. शरीरात खूप बदल घडतील, त्या बदलांकडे असायला हवी. असं लक्षात घ्यायचं की जिथे आपली जाणीव असेल तिथे एनर्जी जाते, तिथे ऊर्जा जाते, तिथे दुरुस्ती कार्य करते. त्यामुळे शरीराकडे, श्वासाकडे जाणीव ठेवा. आणि साधारण 3 ते 4 वेळेला तरी कमीत कमी म्हणा याच्या बरोबर मंत्र. म्हणायला जमत नसेल तर त्याच्यानंतर ऐकलात तरी चालेल. आता मी मंत्र लावते. तर कोणाला शेअर करायचं असेल तर शेअर करा. ज्यांना निघायचं असेल तर
डोळे मिटलेलेच ठेवा. श्वासाकडे लक्ष असू द्या. हा मंत्र आपण जसा ऐकला, शरीरात, अंतरंगात आपल्या खूप बदल झालेत. जस्ट ऑब्झर्व युअर बॉडी. शरीरात जे काही घडताय, सूक्ष्म बदल घडतायत, ते ऑब्झर्व करायचे. श्वास ऑब्झर्व करा. साक्षी भावाने स्वतःकडे बघा. मनात मे बी विचार येतील काही, त्या विचारांकडे बघा. काहीही अडवायचं नाही. जे काय घडतंय ते घडू द्यायचंय. श्वास आपला नाभीपर्यंत जातोय, त्याची जाणीव असू द्या. फिजिकल मे बी जातही नसेल, परंतु मनाने तो नाभीला काही, तिथे काही बदल घडतायत. आमूलाग्र बदल घडतायत नाभीच्या ठिकाणी. जाणीव नाभीच्या ठिकाणी न्या. ते सूक्ष्म बदल घडणारे आपल्याला जर जाणवले तर उत्तमच आहे. नाही जाणवले तरी जस्ट ट्रस्ट की तिथे काही बदल घडतायत. आणि आता जाणीव हृदयाशी न्या. हृदयाच्या ठिकाणी फिजिकल, याच्यामध्ये आपला संपूर्ण छातीचा भाग आहे, तो आतमध्ये खूप बदल घडतायत. सामाजिक लेवलला घडणारं जे द्वंद्व असणार आहे, त्याला सामोरं जायची ताकद आपल्याला आता मिळते. आपलं हृदय चक्र, अनाहत चक्र मोकळं होत आहे, बलवान होत आहे. या ज्या मंत्राचे नाद आहेत ते अजूनही आपल्या हृदयापर्यंत आहेत. तिथे ते सूक्ष्म लेवलला ते तरंग सुरू आहेत आणि ते काहीतरी बदल घडवत आहेत आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या चित्तात. जस्ट ऑब्झर्व. काही इमोशन्स आले, भावना आल्या तर येऊ देत. काही विचार आले तर येऊ देत. काहीही अडवू नका. जस्ट अलाव व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. जे काही बदल घडतायत ते घडू द्या. मे बी शरीरात कुठेतरी जडत्व येईल, नकोसं वाटेल. जे काही भावनात्मक गोष्टी वरती येतील त्या येऊ द्यात. जस्ट ऑब्झर्व. साक्षी भावाने त्याच्याकडे बघायचंय.
हृदयाच्या ठिकाणी आपण आता जाणीव आहे आपली. आणि आता जाणीव आपण थर्ड आयला अर्थातच आज्ञाचक्राच्या इथे भ्रूमध्यामध्ये जाणीव न्यायचे. डोळे दृष्टी नाही फिरवायचे, फक्त जाणीव भूमध्यामध्ये असू दे. अगदी रिलॅक्स आहोत आपण. ताण कुठलाही कपाळाच्या इथे द्यायचा नाही, फक्त जाणीव कपाळाच्या इथे न्यायचे. आपली निरक्षीर बुद्धी श्रेयस आणि प्रेयस वेगळं करण्याची बुद्धी आणि श्रेयस निवडण्याची ताकद आत्मउन्नतीकारक जे कर्म आहेत ती करण्याची ताकद ते बळ आपल्यात येत आहे. ती शक्ती आपल्यातली जागी होते. आता जाणीव पाठकण्यामध्ये न्यायचे. आपण श्वास घेत असताना सोडत असताना पाठकण्यामध्ये मूलाधारापासून ते माकड ते डोक्यापर्यंत पाठकण्याच्या वरती सुद्धा संपूर्ण मेंदूपर्यंत जाणीव जाऊ दे. पाठकण्यातून मेंदू आणि मेंदूतून पाठकणा. खूप काहीतरी परिवर्तन घडत आहे. आज ज्याला सगळीकडे डीएनए रिपेअर म्हणतात, ते डीएनए रिपेअर होत आहे. आपल्याला कळलं नाही तरी चालेल, पण होत आहे याची खात्री बाळगा. कारण आपण राहूची प्रार्थना केलेली आहे, त्यामुळे राहू निश्चित आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देतोय. मंगळ आपल्याला आशीर्वाद देतोय, त्यामुळे आपला डीएनए नक्की रिपेअर होतोय. या सगळ्या ग्रहदेवतांचे, नक्षत्र देवतांचे आशीर्वाद आहेत आपल्याला. शतभिषा नक्षत्र आपल्याला ते फळ खूप पटकन देणार आहे. आनंददायी जे फळ आहे, आत्मोन्नतीकडे नेणारं जे फळ आहे, ते आपल्याला खूप लवकर मिळत आहे. सर्व गुरुजनांना, ग्रह देवतांना, नक्षत्र देवतांना मनापासून वंदन करायचंय. त्यांनी आपल्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली. अंगारक योगाची संधी, आत्मोन्नतीसाठी आत्मोन्नतीकारक अशी ही संधी आहे, ती उपलब्ध करून दिली आहे. आणि ते आपल्या बरोबर आहेत, आपल्या ह्या उपासनेत, आपल्या साधनेत. आणि निश्चितच आपल्याला आत्मोन्नतीकडे आपण 4 पावलं जास्त पुढे जाणार. पुन्हा वर्तमानात येण्यासाठी दीर्घ श्वसनाची 1-2 आवर्तनं करायची. थोडीशी हातापायांची हालचाल, मानेची हालचाल. पण आपण खूप सूक्ष्मातून स्थूलात येतोय परत, त्यामुळे अतिशय सावकाश हालचाली करायच्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे
आणि हाताच्या घरशेडाची जी ऊब आहे ती आधी डोळ्यांना द्यायची. मग हृदयाला, नाभीला, आणि मग सर्वांगावरून हात फिरवायचा. पण हे जे काही सर्वांगावरून हात फिरतो ते अतिशय प्रेमाने फिरवायचा आहे, हलका हात फिरवायचा आहे. आणि जिथे जिथे तुम्ही हात फिरवाल तिथे त्या ऊर्जेचं चलन होणार आहे. म्हणजे एखादा भाग जर राहिला असेल, दुखरा भाग असेल तुमचा, तर त्या दुखऱ्या भागात निश्चित हात फिरवा. कारण आपण जिथे आता मंत्रांनी ऊर्जा तयार केली ती ऊर्जा तिथपर्यंत पोचवायची आपल्याला फिजिकली. आता आणि शांतपणे डोळे उघडून थोडस पाणी प्या. अगदी एखाद दोन घोट पेलं तरी चालेल. हरिओम. हरिओम तत्सत. जरूर. हे जे आपण ध्यान केलंय हे मी युट्यूबवर शक्यतो आजच अपलोड करीन, लवकरात लवकर. आणि पुन्हा करायला हरकत नाही ह्या 2-3 दिवसात. आणि हे जे मंत्राचं आहे आता आपण ते पूर्ण ऐकलं नाही, कारण आपल्याला थोडा उशीर पण झाला ना, 15 मिनिटं त्या मीटिंगच्या नादामध्ये 15 मिनिटं थोडा उशीर झाला आपल्याला, म्हणून पूर्ण नाही ऐकली आपण. पण ती पूर्ण व्हिडिओ पण मी तो अपलोड करेन आणि तो जरूर ऐका. 2 एप्रिल पर्यंत रेग्युलर ऐका, लोकांना पाठवा. हा व्हिडिओही लोकांना ऐकू देत की आपल्याला ह्या काळात काय कशी पावलं उचलायला हवीत हे आपल्याला कळेल. कारण आपण सज्ज असायला पाहिजे, आपण घाबरून चालणार नाही. कारण गोंधळ खूप होणार आहे, सामाजिक लेव्हलला गोंधळ खूप होणार आहे, तर आपण घाबरून चालणार नाही. आणि अजून एक पुन्हा एकदा सांगते, माझ्या कोविडच्या काळातले ते आधिभौतिक आणि आधिदैविक नावाची एक व्हिडिओ आहे, तो पण जरूर ऐका. कारण तो असाच आहे की आपण ह्याला सामोरं कसं जायचं. मी पुन्हा सांगते, सामाजिक लेव्हलला आपण शून्य करू शकतो, काहीही करू शकत नाही. आपण फक्त आरडाओरडा करू शकतो. पंतप्रधान कुठल्याही देशाचे, अमेरिकेचे प्रेसिडेंट सुद्धा काहीही करू शकत नाही. एवढी हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे सामाजिक लेव्हलला. ऑटो ऑटो मोडवर गेलेली आहे आणि ते विकृती वाढवतच जाणार आहे. त्यामुळे तिथे आपण काहीही करू शकत नाही, तिथे डोकं उगीच खुपसू नका. आपली आत्मोन्नती ह्या काळात करून घ्या, कारण ही संधी सोडायची नाही आपण. आणि अशा स्वरूपाच ते सांगणारे ते तो व्हिडिओ आहे, त्यामुळे तोही जरूर ऐका. त्याच्यात आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक जे प्रॉब्लेम्स असतात, ताप म्हटलेले आहेत, ते त्यांना हँडल कसं करायचं ते त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि आत्ताच जे सगळं चाललंय ते आधी दैविक लेव्हलचं चाललेलं आहे, आता आधी भौतिक लेव्हलला आपल्याला दिसत आहे. मग आपण काय करू शकतो, आपल्याला करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती फक्त आध्यात्मिक आहे. आपण आतमध्ये बदल करू शकतो आपल्या. आपण नुसतं तोंडाने म्हणताना म्हणतो मनस्थिती बदलू शकतो, परिस्थिती नाही. पण हे नुसतं पटायला पाहिजे नाही, आपण आपल्या मनस्थितीवर काम करायला पाहिजे. तर तेच आपण साधना करायचे आणि लोकांना प्रवृत्त करायचं आहे, म्हणून शेअर करा भरपूर. ज्यांना ज्यांना तुम्हाला लक्षात येईल की त्या ऐकू शकतात, तर त्यांना फॉरवर्ड करा हे व्हिडिओज. मी आज अपलोड करेन. आणि खूप खूप धन्यवाद. काही शेअर करायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर विचारा, मी तुमचा अनम्यूटचा ऍक्सेस दिलाय तुम्हाला. धन्यवाद ज्योती. आणि थोडस आपलं जास्त वेळ झालं तरी अजून तुम्ही सगळेजण आहात म्हणून मला आनंद वाटतो. काही काही बोल. सिन्सिअर. कोण उभी. कोण? ज्योती. ज्योती. ज्योती, हा बोल.
ऍक्च्युली आताच माझी 1.5 महिन्यापूर्वी सर्जरी झाली आहे. तर त्याच्यामुळे बाकी सगळं माझं बंद होतं. आज मी खूप दिवसांनी ध्यान केलं. वा. त्याच्यामुळे बरं वाटलं, एकदम छान वाटलं. सर्जरी झाली असेल ना तर तर हे मंत्र आहेत ना हे नक्की म्हणायचे. तर कारण एनी सर्जरीज तो आपल्या शरीरात घडणारा अंगारक योगच असतो. कळलं ना. मार्स आहे हा सर्जरीचा कारक आहे आणि सगळं भीतीचं वातावरण नाही ना, तो राहू आहे. सर्जरी भीती वाटते ना, काय होईल काय नाही, बरं होईल की नाही, कसे होईल, हे जे सगळं भयावह परिस्थिती निर्माण होते ते राहू त्याला कारक आहे. तर त्यामुळे तो अंगारक योग आपल्या शरीरात घडत असतो त्यावेळेला. त्यामुळे हे अंगारक योगाचं जे हे आहे ते साधना नक्की करा. म्हणजे फळेल पटकन त्याच्यातून बाहेर पडू आपण. थँक्यू. येस. हरिओम. हरिओम. मी बोलू? कोण? हर्षदा का? हा हो बोल. हो. बोल. मला म्हणजे खूपच छान वाटलं. एक तर भारावल्यासारखं वाटलं. दुसरी गोष्ट मला एक विचारायचं होतं की 2च दिवसापूर्वी माझी आई गेली आहे. तर हे जे तुम्ही मंत्र सांगितलेत तर ह्या काळामध्ये बोलायचे का? हो चालेल ना. देवाचे वगैरे सगळे? काहीच हरकत नसते. ते जे काही नियम आणि हे ते सगळे सांगितलेले आहेत ना ते एकेकाळी खूप महत्वाचे होते. कारण तेव्हा समाज वेगळा होता, तेव्हा मानसिकता लोकांची वेगळी होती, तेव्हा जग वेगळं होतं. आता आता जग खूप वेगळं झालंय. आपण काहीही आपल्या परंपरेला धरून वागत नाही. जे तथाकथित परंपरेला धरून वागणारे आहेत असं म्हणतात ते सुद्धा त्यांनी सूक्ष्मपणे जर विचार केला तर ते परंपरेला धरून वागत नाहीत. कारण तर आपण आता नाही, आपण तसं नाही वागू शकत. कळलं ना. बरोबर त्यामुळे आहे. काही गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत. नवीन आपण म्हणतोय ना हा बदलाचा काळ आहे, ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. तर या संधीचा उपयोग करून घ्यायचा. आता आई गेली म्हणतीस तर दॅट इज ऑल्सो अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह फेज फॉर यू, राईट. हो. तर ती जे ट्रान्सफॉर्मेटिव्ह फेज आहे त्याचा उपयोगच करून घ्यायला पाहिजे ना. बाहेरच्या जगातात तुम्ही काय नियम पाळाल ते पाळा वाटलं, पण अंतरंगात ते तुमचं आहे विश्व. तर त्याच्यात आता ही संधी उलट उपयोगात आणायची आपण आपल्यात बदल करून घेण्यासाठी. हो. या आपल्याला जे आपण आई वडिलांपासून तर म्हणजे आपल्याला ते अटॅचमेंट जाऊच शकत नाही असं होतं आपल्याला. आपण मनाने त्यांना परत बोलवत राहतो. बट दॅट इज नॉट राईट. राईट. जे गेलं ते सोडून देता आलं पाहिजे ना. हो. आणि काही सर्जरी बद्दल जे बोललो तर आपल्याला सोडून देता आलं पाहिजे. ते मानसिक बळ पण आपल्याला असलं पाहिजे की ठीक आहे तुम्ही तुमच्या प्रवासाला जा, सुखी राहा, आनंदी राहा, तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन. हा, हे हे शांत वृत्ती आपली जागी झाली पाहिजे ना. त्यासाठी पण ही साधना उपयोगी पडते. त्यामुळे जरूर. थँक्यू. येस. कोणाला शेअर करायचं नसेल तर आपण आता इथे थांबूयात. आणि पुन्हा एकदा सांगते, देवी ध्वनी ध्यानला जरूर एनरोल करा. आणि हा व्हिडिओ आणि आधिभौतिक आधिदैविक वाला व्हिडिओ आहे तो जरूर पुन्हा पुन्हा ऐका. स्वतःत बदल करून घ्या, लोकांना शेअर करा. आणि हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम. मीटिंग एंड करते. काही बोलायचंय का कोणाला? नाही ना. मी मीटिंग एंड करते. ओके. थँक्यू.